भारतीय इतिहासात असे काही कायदे आहेत ज्यांनी अक्षरशः देशाचं नशीब बदलून टाकलं आणि त्यातलाच एक म्हणजे 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट. चला तर मग आज आपण पाहूया की कसा ब्रिटिश सरकारने या एका कायद्याच्या मदतीने ईस्ट इंडिया कंपनीवर आपला ताबा मिळवायला सुरुवात केली. पण हा सगळा प्रकार समजून घेण्याआधी एक खूप मोठा प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर उभा राहतो की जी कंपनी फक्त व्यापार करायला म्हणजे नफा कमवण्यासाठी आली होती, ती बघता बघता संपूर्ण भारतावर राज्य करणारी शासक बनली कशी? याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला या कायद्याच्या मुळाशी गेल्यावर मिळतं. बरं, या कायद्याबद्दल बोलण्यापूर्वी हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की 1773च्या आधी ईस्ट इंडिया कंपनीची भारतात नेमकी परिस्थिती काय होती, ती किती शक्तिशाली होती. विचार करा, त्या काळी भारतात एक नाही तर जणू 3 छोट्या छोट्या ईस्ट इंडिया कंपन्याच होत्या. बॉम्बे, मद्रास आणि बंगाल या तिन्ही प्रेसिडेन्सी पूर्णपणे स्वतंत्र होत्या, म्हणजे त्यांचे निर्णय ते स्वतःच घ्यायचे. यामुळे झालं असं की कंपनी एका अशा बेलगाम घोड्यासारखी वाढत होती ज्यावर कोणाचाही ताबा नव्हता. आता कंपनीची ही अमर्याद ताकद आणि आतमध्ये चाललेला प्रचंड भ्रष्टाचार ही गोष्ट ब्रिटिश सरकारसाठी एक मोठी डोकेदुखी ठरली होती. आणि याच समस्येवर तोडगा काढण्यासाठी इतिहासात रेग्युलेटिंग ॲक्टचा उदय झाला. ब्रिटिश सरकारला हे स्पष्टपणे दिसू लागलं होतं की हा व्यापाराच्या नावाखाली आलेला साप आता एक राजकीय अजगर बनू पाहतोय. कारण कंपनी आता फक्त व्यापार नाही तर राज्य करत होती. त्यामुळे या वाढत्या शक्तीला वेळीच आवर घालणं खूप गरजेचं झालं होतं. तर मग या कायद्याने नेमके काय मोठे बदल घडवले? सगळ्यात पहिलं, भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर खाजगी व्यापार करायला आणि कोणतीही लाच घ्यायला कडक बंदी घालण्यात आली. दुसरं, न्यायव्यवस्थेसाठी 1774मध्ये कलकत्त्यात एका सुप्रीम कोर्टाची स्थापना झाली. आणि तिसरं, जे सगळ्यात महत्त्वाचं होतं, कंपनीला आता आपल्या प्रत्येक कामाचा हिशोब, मग तो पैशांचा असो, प्रशासनाचा असो की सैन्याचा, त्याचा रिपोर्ट थेट ब्रिटनला पाठवणं बंधनकारक झालं. म्हणजे एक प्रकारे कंपनी थेट ब्रिटिश संसदेच्या सूक्ष्मदर्शकाखाली आली. पण या कायद्यातला खरा गेम चेंजर होता सत्तेचं केंद्रीकरण. या एकाच निर्णयाने भारतातल्या कंपन्याच्या कारभाराचा पूर्ण चेहरामोहराच बदलून टाकला. बघा, कायद्याच्या आधी 3 वेगवेगळी स्वतंत्र सत्ता केंद्र होती, पण कायद्यानंतर चित्र पूर्णपणे पालटलं. बंगाल प्रेसिडेन्सीला मुख्य बनवण्यात आलं आणि बॉम्बे व मद्रास यांना तिच्या हाताखाली काम करायला लावण्यात आलं. म्हणजे सत्तेचा सगळा खेळच बदलला. आता भारतात कंपनीचा बॉस एकच होता, तो म्हणजे बंगाल. आणि ह्या नव्या एकवटलेल्या सत्तेला एक नवा चेहराही देण्यात आला. बंगालचा गव्हर्नर हे जुनं पद जाऊन त्या जागी एक अत्यंत ताकदवान पद निर्माण झालं, बंगालचा गव्हर्नर जनरल. आणि ह्या पदावर बसणारी पहिली व्यक्ती होती लॉर्ड वॉरन हेस्टिंग्स. आता असं म्हणायला हरकत नाही की संपूर्ण भारताचा रिमोट कंट्रोल एका व्यक्तीच्या हातात आला होता. तर मग सत्तेची ही नवीन रचना कशी होती? सगळ्यात वर म्हणजे शिखरावर बंगालचा गव्हर्नर जनरल आणि त्याच्या हाताखाली बॉम्बे आणि मद्रासचे गव्हर्नर. वरकरणी ही खूप साधी रचना वाटते, पण खरं तर हीच रचना पुढे भारतातल्या विशाळ ब्रिटिश साम्राज्याचा पाया ठरली. पण या सगळ्या बदलांचा खरा परिणाम काय झाला? हे फक्त कागदावरचे बदल होते की यामुळे भारताच्या भविष्याची दिशाच बदलली? चला, आता याच्या दूरगामी परिणामांवर एक नजर टाकूया. न्यायव्यवस्थेतही एक मोठा बदल झाला होता. कलकत्त्यामध्ये सुप्रीम कोर्ट आलं होतं. पण इथे गंमत होती. प्रांतीय कोर्टांच्या निर्णयाविरोधात अपील सुप्रीम कोर्टात नाही तर थेट गव्हर्नर जनरलकडे जात होती. याचा अर्थ अगदी स्पष्ट होता, न्यायव्यवस्थासुद्धा आता राजकीय सत्तेच्या नियंत्रणाखाली आली होती. तर मग 1773च्या या कायद्याला एक ऐतिहासिक टर्निंग पॉइंट का मानलं जातं? याची 3 मुख्य कारणं आहेत. पहिलं म्हणजे ब्रिटिश सरकारने कंपनीच्या कारभारात हस्तक्षेप करून नियंत्रण मिळवण्याचे हे पहिलं पाऊल होतं. दुसरं, कंपनी ही फक्त एक व्यापारी संस्था नसून एक राजकीय आणि प्रशासकीय ताकद आहे हे पहिल्यांदाच अधिकृतरित्या मान्य करण्यात आलं. आणि तिसरं, भारतात एका केंद्रीय प्रशासनाचा पाया याच कायद्यामुळे घातला गेला. आणि शेवटी एक प्रश्न उरतो जो विचार करायला भाग पाडतो. हा कायदा आणण्यामागचा हेतू खरंच फक्त कंपनीवर नियंत्रण मिळवणं हा होता, की विखुरलेल्या व्यापारी शक्तीला एकत्र करून एका विशाल साम्राज्याची पायाभरणी करण्याची ही एक सुनियोजित आणि धूर्त चाल होती? याचा विचार नक्की करायला हवा. तर चला मित्रांनो, आपण आज बघणार आहे 1773चा नियामक कायदा. तुम्ही मागील व्हिडिओ पाहिलाच असले, बरेच तुमचे कन्सेप्ट क्लिअर झाले असतात. तरी आपण पुढे जाऊन थोडंसं त्याच्यावरची कन्सेप्ट बघून म्हणजे एका ठिकाणी आणि त्यानंतर त्याच्यावर आलेले प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आपण घेणार आहोत. असे करत करत आपण पूर्ण क्वालिटी हा सब्जेक्ट कव्हर करणार आहोत. तर चला मग. तर 1773चा जो नियामक कायदा आहे तो भारत ब्रिटिश नियंत्रणाचा पाया घालणारा
कायदा होता. तर सन 1773चा नियामक कायदा हे ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतातील कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी ब्रिटिश सरकारने उचलले एक पहिले महत्वाचे पाऊल होते. या कायद्याने कंपनीच्या राजकीय कार्यांना अधिकृत मान्यता दिली आणि भारतात केंद्रीय प्रशासनाचा पाया रचला. बरोबर आहे. तर ह्याच्यात कायद्याचे घटनात्मक महत्व आणि कायद्याची मुख्य वैशिष्ट्ये हे दोन बघणार आहे आपण. तर कायद्याच्या घटनात्मक महत्वामध्ये ब्रिटिश सरकारचे पहिले पाऊल होते. तर पाहिलं आपण तर कंपनीच्या कारभाराचे नियमन आणि नियंत्रण करण्याचा हा पहिला प्रयत्न होता. त्यानंतर राजकीय कार्यांना बऱ्यापैकी मान्यता दिलेली दिसते आपल्याला. कंपनीच्या राजकीय आणि प्रशासकीय कार्यांना प्रथमच अधिकृत मान्यता मिळालेली आहे. केंद्रीय प्रशासनाचाही पाया घातलेला आहे याच्यामध्ये. या कायद्यामुळे भारतात एकात्मिक केंद्रीय प्रशासनाची काय झालेली आहे तर सुरुवात झालेली आहे. आणि या कायद्याची मुख्य वैशिष्ट्य म्हणले तर बंगालचा जो गव्हर्नर आहे का तर बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल बनवले आणि पहिला कोण आहे तर वॉरन हेस्टिंग्स पहिले गव्हर्नर जनरल होते. याच्यामुळे काय झालंय तर प्रांतांचे एकत्रीकरण केलेलं दिसतंय आपल्याला. बॉम्बे मद्रास गव्हर्नर बंगालच्या गव्हर्नर जनरलचे काय झालेले आहेत तर अधीन आलेले आहेत. म्हणजे बघा इथं बॉम्बे मद्रास आणि इथं वरती आहे बेंगॉल. बेंगॉलच्या खाली बॉम्बे आणि मद्रास आलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झालेली दिसते आपल्याला 1774 मध्ये कलकत्ता येथे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झालेली. ओके. आणि भ्रष्टाचारावर निर्बंध घालण्यात आलेले आहेत. कंपनीच्या कर्मचाऱ्यांना खाजगी व्यापार आणि लाच करण्यास मनाई केलेली आहे. ओके. तर आपण आता याच्यावरती क्वेश्चन बघूयात कसे कसे आलेले आहेत. PYQ ला महत्वाचे क्वेश्चन घेतलेले आहेत आपण. तर सन 1773च्या रेग्युलेटिंग कायद्याचे ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतातील भूमिकेबद्दल प्राथमिक घटनात्मक महत्व काय होते. तर याचे ऑप्शन असे आहेत की या कायद्याने कंपनीला भारतात पूर्ण राजकीय स्वायत्तता दिली. बी आहे या कायद्याने भारतात ब्रिटिश राजवटीची थेट स्थापना केली. सी आहे या कायद्याने कंपनी बरखास्त करून तिची सर्व मालमत्ता ब्रिटिश सरकारकडे हस्तांतरित केली. हा कायदा म्हणजे कंपनीच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी ब्रिटिश सरकारने उचललेले पहिले पाऊल होते. तर याचा आन्सर काय आहे तर डी आहे. हा कायदा काय म्हणजे कंपनीच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी ब्रिटिश सरकारने उचललेलं काय आपण पहिले पाऊल आहे. हे आपण मागच्या स्लाइडला बघितलेलं आहे. दुसरा क्वेश्चन असा आहे की सन 1773च्या रेग्युलेटिंग कायद्यानुसार बंगाल प्रेसिडेन्सीच्या प्रमुखाच्या पदनामात कोणता महत्वाचा बदल करण्यात आलेला. तर हे ऑप्शन आहेत की बंगालच्या गव्हर्नरला कमांडर इन चीफ ही अतिरिक्त पदवी देण्यात आली. भारताचा राष्ट्रपती हे नवीन पद तयार करण्यात आले. की सी बंगालच्या गव्हर्नरचे नाव बदलून भारताचा वायसरॉय असे करण्यात आले. आणि डी बंगालच्या गव्हर्नरचे नाव बदलून बंगालचा गव्हर्नर जनरल असे करण्यात आले. तर याचं उत्तर आहे मित्रांनो बंगालच्या गव्हर्नरचे नाव बदलून बंगालचा गव्हर्नर जनरल असे करण्यात आलेला आहे. आपण मागचं बघितलंय की तो कोण होता पहिला तो वॉरन हेस्टिंग्स होता. तिसरा क्वेश्चन रेग्युलेटिंग कायदा 1773 ने बंगाल बॉम्बे आणि मद्रास या तीन प्रेसिडेन्सी मध्ये संबंध कसे बदलले. महत्वाचा आहे क्वेश्चन. तर हे ऑप्शन आहेत बॉम्बे आणि मद्रासच्या गव्हर्नरांना बंगालच्या गव्हर्नर जनरलच्या अधीनस्थ करण्यात आले. दुसरा बॉम्बे आणि मद्रास प्रेसिडेन्सी बंगाल प्रेसिडेन्सी मध्ये विलीन करण्यात आले. तिसरा तिन्ही प्रेसिडेन्सींना समान आणि स्वतंत्र दर्जा देण्यात आला. आणि चौथा आहे तिन्ही प्रेसिडेन्सी मधून समान प्रतिनिधी घेऊन एक नवीन केंद्रीय परिषद तयार केली. तर याचं उत्तर आहे ए. बॉम्बे आणि मद्रासच्या गव्हर्नरांना बंगालच्या गव्हर्नर जनरलच्या अधीनस्थ करण्यात आलेला आहे. ठीक आहे. तर सन 1773च्या रेग्युलेटिंग कायद्यानुसार कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर खालीलपैकी कोणता नवीन निर्बंध घालण्यात आलेला होता. तर बघा याचे ऑप्शन असे आहेत की त्यांना कोर्ट ऑफ डायरेक्टर्स ऐवजी थेट ब्रिटिश संसदेला अहवाल देणे बंधनकारक होते. त्यांना स्थानिक भारतीय महिलांशी विवाह करण्यास मनाई करण्यात आली. कशी त्यांना कोणत्याही खाजगी व्यापारात भाग घेण्यास किंवा लाच घेण्यास मनाई करण्यात आली. का डी त्यांना भारतात किमान 10 वर्ष सेवा करणे बंधनकारक होते. जरा विचार करा व्हिडिओ पॉज करून मग सांगा. तर याचं उत्तर आहे सी त्यांना कोणत्याही खाजगी व्यापारात भाग घेण्यास किंवा लाच घेण्यास काय करण्यात आलेली तर मनाई करण्यात आली. आपण बघितले की भ्रष्टाचार खूप वाढलेला होता त्यामुळं हा कायदा आलेला आहे. नंतर रेग्युलेटिंग कायदा 1773 नुसार प्रांतीय न्यायालयांमधील अपिलांची सुनावणी कोठे केली जाण्याची तरतूद होती. ऑप्शन आहेत ए कलकत्ता येथील नवनिर्मित सर्वोच्च न्यायालयाकडे. बी
ब्रिटिश राजाच्या प्रिन्सी काउन्सिलकडे, सी गव्हर्नर जनरल इन काउन्सिलकडे आणि डी थेट लंडनमधील कोर्ट ऑफ डायरेक्टर्सकडे. तर याचं उत्तर आहे मित्रांनो गव्हर्नर जनरल इन काउन्सिलकडे. ओके, तर थँक्यू मित्रांनो. हा आपला चॅनल नवीन आहे त्यामुळं आपण स्लो अँड स्टेडी स्टार्ट केलेला आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर तसे कमेंट करा, मला कळवा, आणि आपण असे स्टेप बाय स्टेप पुढे जाणार. पहिल्यांदा व्हिडिओ बघणार, त्यानंतर त्याच्यावर थोडा कन्सेप्ट बघणार आपण, आणि त्यानंतर PYQ घेणार आहे. ओके मित्रांनो, आवडलं तर शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.